नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लेक लाडकी योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि याचा आता पहिला हप्ता 2024 मध्ये 15 दिवसामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता कोणत्या लाभार्थी यांचा या ठिकाणी खात्यामध्ये 15 दिवसात या ठिकाणी पहिला हप्ता जमा होणार आहे आणि पहिला हप्ता किती जमा होणार हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर लेक लाडकी योजनेसाठी 19,70,00,000 एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। महिलांच्या सूक्ष्मीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत पिवळ्या केसरी राशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी 19,70,00,000 निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त नवी मुंबई यांच्यामार्फत 36 जिल्ह्यांना जवळपास 90,70,00,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आल्याबाबतची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली। याबाबत जिल्हा स्तरावर, जिल्हा निहाय आणि तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास 35,000 प्रस्ताव जे आहेत कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील 15 दिवसात या ठिकाणी तालुका निहाय, जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थींनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत संपर्क साधावा, असे या ठिकाणी अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। या योजनेअंतर्गत पिवळा व केसरी शिधापत्रिकाधारक म्हणजे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे पिवळा आणि केसरी, त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जातो। मुलींच्या जन्मानंतर लगेच 5,000 रुपये, मुलगी जर पहिलीत गेली तर 6,000 रुपये, मुलगी जर 7वीत गेली तर 6वीत गेली तर 7,000, 8वीत गेली तर 8,000, तर मुलगी जर 18 वर्षाची पूर्ण झाली तर त्याला 75,000 रुपये या ठिकाणी रोख रक्कम, असे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात येणार आहे। त्याचा पहिला हप्ता आता 15 दिवसामध्ये मुलींच्या खात्यावर जमा होईल। ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना या ठिकाणी लागू असेल, तसेच 1 मुलगा 1 मुलगीसाठी सुद्धा ही योजना लागू आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांच्या पेक्षा जास्त नसावे तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आता पहिला हप्ता लवकरच मुलींच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारमार्फत 19,70,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की चॅनलवर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।